हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस. आजच्या आपल्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील नदी प्रणाली. या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण भारतातील नदी प्रणाली बघितलेलं होतं, ज्यामध्ये आपण भारतातील संपूर्ण नद्यांचं एक वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण हे बघितलेलं होतं. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली ही बघणार आहोत. तसंच या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण ऑलमोस्ट सर्व नद्या ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. जसं भीमा नदी, गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा नदी बघितलेली आहे, आपण गंगा नदी बघितलेली आहे. जर तुम्ही ते लेक्चर्स बघितलेले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील नदी प्रणालीबद्दल विचार करणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर बघा, सर्वात आधी भारतातील नद्यांची विभागणी आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, जी 2 भागांमध्ये झालेली आहे. ते 2 कोणते आहेत? तर हिमालयात उगम पावणाऱ्या हिमालयीन नद्या आणि दुसरा आहे द्विकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या. ह्या 2 प्रकारांमध्ये भारतातील नद्यांची विभागणी ही केलेली आहे. त्या नद्या ज्या हिमालयात उगम पावतात आणि दुसरं म्हणजे ज्या पठारी प्रदेशामधून वाहतात. तर हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या बारमाही आहेत. बारमाही म्हणजे काय? तर त्या 12ही महिने वाहत असतात. पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसात तर त्या वाहताच, पाऊस असल्यामुळे. पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बर्फ वितळल्यामुळे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि ते नदीला जाऊन मिळतं आणि त्यामुळे त्या उन्हाळ्यातही वाहतात आणि म्हणूनच हिमालयीन नद्यांना बारमाही असं म्हटलं जातं. परंतु द्विकल्पीय पठारी प्रदेशावरून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या बऱ्याचशा नद्यांना वर्षभर पाणी उपलब्ध नसतं. म्हणजे आपण काही नद्या बघतो बघा की ज्यांना फक्त पावसाळ्यामध्येच पाणी असतं, काहींना हिवाळ्यातही असतं. पण बऱ्याचशा ज्या नद्या आहेत त्यांना वर्षभर पाणी उपलब्ध नसतं. उन्हाळ्यामध्ये त्या नद्या कोरड्या पडतात. बऱ्याचशा नद्यांना असतंही पण बऱ्याचशा नद्यांना नसतं. त्यामध्ये काही अपवाद वगळता येतील आपल्याला, ज्या नद्यांना वर्षभर पाणी असतं. पण हिमालयातल्या सगळ्याच नद्या, बऱ्याचशा नद्या ज्या आहेत त्यांना 12ही महिने पाणी असतं. तर बघा, महाराष्ट्रातून वाहत जाणाऱ्या नद्यांपैकी एकही नदी ही हिमालयात उगम पावणारी नाही. म्हणजे महाराष्ट्रातून जेवढ्याही नद्या वाहतात त्या सर्व पठारी प्रदेशामधून उगम पावणाऱ्या आहेत. यापैकी एकही नदी ही हिमालयात उगम पावत नाही. तर बघा, जलप्रणाली किंवा नदी प्रणाली जी आहे ती एकूण 4 भागांमध्ये विभागली गेलेली आहेत. आणि ते 4 कोणते आहेत बघा? तर पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या, पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या, उत्तर वाहिनी नद्या आणि ज्या नद्या दक्षिणेकडे वाहत जातात त्यांना म्हणतो आपण दक्षिण वाहिनी नद्या. तर अशा एकूण 4 भागांमध्ये जलप्रणाली किंवा नदी प्रणालीचं विभाजन हे केलेलं आहे. त्यापैकी सगळ्यात आधी आपण बघू की पूर्ववाहिनी नद्या कोणत्या. तर अशा नद्या की ज्या पठारी प्रदेशामध्ये उगम पावतात आणि पूर्वेकडे वाहत जातात त्या नद्यांना म्हटलं जातं पूर्ववाहिनी नद्या. आता पूर्ववाहिनी नद्यांमध्ये कोणत्या नद्यांचा समावेश होतो बघा? तर सर्वात पहिली आहे गोदावरी नदी, त्यानंतर भीमा, कृष्णा, कोयना, पंचगंगा आणि पैनगंगा. तर ह्या ज्या काही नद्या आहेत त्या पठारी प्रदेशामध्ये उगम पावतात आणि पूर्वेकडे वाहत जातात. तर अशा नद्यांना पूर्ववाहिनी नद्या असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या नद्या येतात त्या म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या, ज्या पठारी प्रदेशामध्ये उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहत जातात. आता पश्चिम वाहिनी नद्यांचे पुन्हा 2 प्रकार केलेले आहेत. पहिलं म्हणजे अशा नद्या की ज्या सातपुडा किंवा मैकल पर्वतरांगेतून उगम पावतात आणि दुसऱ्या म्हणजे सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या. आता सातपुडा किंवा मैकल पर्वतरांगेतून ज्या नद्या उगम पावतात, अतिशय महत्त्वाच्या नद्या आहेत त्या म्हणजे तापी, पूर्णा आणि नर्मदा. तर ह्या 3 महत्त्वाच्या नद्या आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्या उत्तर महाराष्ट्रातून वाहतात. तर ह्या ज्या काही नद्या आहेत त्या सातपुडा किंवा मैकल डोंगर रांगातून उगम पावतात. बऱ्याचशा याच्यापैकी ज्या नद्या आहेत त्या मध्य प्रदेशामध्येच उगम पावतात आणि मध्य प्रदेशातून वाहत येऊन त्या महाराष्ट्रातून पश्चिमेकडे वाहत जातात. त्यानंतर आहे सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्या. तर यामध्ये समावेश होतो उल्हास नदी. आता ह्या ज्या काही बऱ्याचशा नद्या आहेत त्या कोकणातील नद्या आहेत, जसं की उल्हास,
त्यानंतर वैतरणा, सावित्री आणि वशिष्ठी ह्या चारही नद्या सह्याद्री पर्वतातून उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहत जातात. त्यानंतर तिसरा आहे उत्तर वाहिनी नद्या. ज्या नद्या ह्या पठारी प्रदेशामध्ये उगम पावतात आणि उत्तरेकडे वाहत जातात त्यांना आपण म्हणतो उत्तर वाहिनी नद्या. तर उत्तर वाहिनी नद्यांमध्ये कोणत्या नद्यांचा समावेश होतो बघा. सर्वात पहिली आहे वाघूर, त्यानंतर आहे गिरणा, पांझरा, काटेपूर्णा आणि मोरणा. तर इत्यादी नद्यांची नावं लक्षात ठेवा. त्यानंतर आहे दक्षिण वाहिनी नद्या. ज्या नद्या ह्या दक्षिणेकडे वाहत जातात त्यांना म्हणतो आपण दक्षिण वाहिनी नद्या. तर ह्या नद्यांमध्ये समावेश होतो वर्धा नदीचा, त्यानंतर वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती नदी. तर बघा, प्राणहिता नदी कुणाला म्हटलं जातं, तर ज्या ठिकाणी वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या तीनही नद्यांचा संगम होतो, म्हणजे ह्या तीनही नद्या एकत्र येऊन मिळतात आणि त्यानंतर गोदावरी नदी येऊन मिळते, त्यानंतरचा जो प्रवाह आहे त्याला प्राणहिता असं म्हटलं जातं. तर वैनगंगा, पैनगंगा, वर्धा आणि प्राणहिता ह्या महत्त्वाच्या नद्या आहेत. त्यांनाच पूर्वेकडून इंद्रावती नदी सुद्धा येऊन मिळते. त्यानंतर बघू आपण काही बेसिक डेफिनेशन्स, जसं की नदी खोरे. बऱ्याच जणांना माहीत नसतं की नदी खोरे म्हणजे काय. तर बघा, नदी खोरे म्हणजे काय, तर मुख्य नदी, तिच्या उपनद्या, त्यांच्या सहाय्यक नद्या या सर्वांनी मिळून जलसिंचित केलेला एकूणच प्रदेश म्हणजे मुख्य नदीचे खोरे होय. भारतामध्ये सर्वात मोठं नदी खोरं कुणाचं आहे, तर गंगा नदीचं आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीचं खोरं हे सगळ्यात मोठं आहे. तर खोरं म्हणजे काय, नदी खोरं म्हणजे काय, तर मुख्य नदी, तिची उपनदी, तिच्या जितक्याही उपनद्या असतील त्यांच्या सहाय्यक नद्या म्हणजे त्या उपनद्यांच्या उपनद्या या सर्व नद्या मिळून जो काय जलसिंचित केलेला एकूण प्रदेश आहे त्यालाच मुख्य नदीचं खोरं असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ दिलंय तापी नदी खोरं आणि गोदावरी नदी खोरे. तर एवढं लक्षात ठेवायचंय. त्यानंतर आहे जलप्रणाली. जलप्रणाली किंवा नदी प्रणाली म्हणजे काय, तर बघा, भूपृष्ठावरील मुख्य नदी, तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, तसेच या उपनद्यांना येऊन मिळणाऱ्या सहाय्यक नद्या व या सहाय्यक नद्यांना येऊन मिळणारे नाले, ओढे या सर्व लहान मोठ्या प्रवाहांचा जो एक विशिष्ट क्रम असतो त्या प्रवाहांच्या जाळ्याला नदी प्रणाली किंवा जलप्रणाली असे म्हटले जाते. तर अगदी सोपं आहे हे. जलप्रणाली म्हणजे काय, तर वरची डेफिनेशन आपण जी बघितली ती, पण एका विशिष्ट क्रम असतो त्यांचा आणि हे जे काही जाळं तयार होतं, नद्यांचं जाळं, त्याला म्हटलं जातं नदी प्रणाली किंवा जलप्रणाली. त्यानंतर बघा, जलप्रणालीवर मुख्यत्वे एकूण 4 घटकांचा परिणाम होतो. हे 4 घटक लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोपे आहे. पहिला आहे भूपृष्ठ रचना, दुसरा आहे जमिनीचा प्रकार, तिसरा आहे जलाशय आणि चौथा आहे हवामान. त्या प्रदेशामधलं हवामान कसं आहे किंवा तिथे किती ओढे, नाले, सरोवर आहेत, जमिनीचा प्रकार काय आहे किंवा तिथल्या जमिनीची म्हणजे भूपृष्ठ रचना काय आहे, या सर्व घटकांचा परिणाम हा जलप्रणालीवरती होत असतो. आता महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे बघणार आहोत आपण. जसं आपण भारतीय नदी प्रणाली जेव्हा शिकलो होतो तेव्हा भारतीय नदी प्रणालीमध्ये जेवढेही महत्त्वाचे खोरे होते तेवढे आपण बघितले होते. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे. तर यामध्ये सर्वात पहिला क्रमांक येतो तो म्हणजे गोदावरी नदी खोऱ्याचा. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी अर्धा% क्षेत्र जे आहे म्हणजे 50% क्षेत्रावरती गोदावरी नदी खोरं हे पसरलेलं आहे. गोदावरी नदी ही खूप लांब नदी आहे महाराष्ट्रातून वाहत जाणारी. याच्या उपनद्याही खूप साऱ्या आहेत आणि तिच्या उपनद्या म्हणजे त्यांच्या सहाय्यक नद्याही बऱ्याच आहेत. तर असं हे गोदावरी नदी खोरं हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नदी खोरं आहे. एकूण 49.5% क्षेत्र ह्या नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे भीमा व कृष्णा नदी खोरे. एकूण 22.6% क्षेत्र या दोनही नद्यांनी व्यापले, दोनही नदी खोऱ्यांनी व्यापलेलं आहे. तिसरी आहे तापी व पूर्णा नदी खोरे. याबद्दलही आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे एक सेपरेट लेक्चरमध्ये. एकूण 16.7% जो क्षेत्र आहे ते ह्या दोनही नदी खोऱ्यांनी व्यापलेलं आहे. आणि चौथा आहे कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या. एकूण 10.7% क्षेत्र ह्या नद्यांनी व्यापलेलं आहे. कोकणातील सर्व ज्या काही नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्याच आहेत.
पठारी प्रदेशावरून किंवा सह्याद्री पर्वतातून त्या उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहत जातात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर महत्त्वाच्या नद्या आहेत. 10.7% क्षेत्रफळ हे कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांनी व्यापलेलं आहे. आणि 5वी आहे ती म्हणजे नर्मदा नदी खोरे. नर्मदा नदी ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची नदी आहे. परीक्षेच्या दृष्टीने त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे ऑलरेडी. तर एकूण 0.5% क्षेत्र जे आहे ते नर्मदा नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. तर एवढे जे काय बेसिक पॉईंट्स आहेत महाराष्ट्रातील नदी प्रणालीबद्दल हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावरती काही वेळेला प्रिलिम एक्झाममध्ये क्वेश्चन्स हे विचारले जातात. जसं की सर्वात मोठं नदी खोरं किंवा त्याची टक्केवारी किती आहे, नर्मदा नदी खोरं किती टक्के क्षेत्रफळ व्यापते, तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर आपण मागे जो टॉपिक बघितला महाराष्ट्रातील नदी प्रणालीवरती परिणाम करणारे घटक, एकूण 4 घटक होते, ते सुद्धा लक्षात ठेवा. तर अतिशय बेसिक असं आजचं लेक्चर होतं. आय होप की तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. जर तुम्ही चॅनलला नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तुमचे जेही प्रश्न असतील त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल. तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.